नमस्कार. शाबूत बुद्धी आणि पुरोगामी विचारांच्या माझ्या मित्रमैत्रिणींचे आसूडमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भारतामध्ये काही असे ज्ञानी व्यक्ती राहतात जे या कारणाने खूप खुश आहेत की महाकुंभमध्ये मृत्युमुखी पावलेल्यांना मोक्ष मिळाला. अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये 270 लोक मृत्युमुखी पडले, पण गीता वाचली, द पॉवर ऑफ इंडियन गॉड. खरं तर असे देव दुसरं कुठल्याच देशात पाहायला मिळत नाहीत बरं का. काही लोक या गोष्टीत पण खुश आहेत की देश 4थी मोठी अर्थव्यवस्था बनला आणि आपण जपानला मागे टाकले. पण मला यांना हेच विचारायचं आहे, या अर्थव्यवस्थेने तुम्हाला काय दिले? 5 किलो राशन? जर तुम्हाला कुठे प्रवास करायचा असेल तर रेल्वे आणि रस्त्यांची व्यवस्था अशी आहे की प्रवास करण्याआधी तुम्ही 4 वेळा तरी विचार कराल. देशाची राजधानी डम्पिंग यार्ड बनली आहे. लोकांजवळ पिण्याकरता पाणी नाही. नद्या गटारांमध्ये बदलल्या आहेत. तिकडे एका बाजूला चीन वाळवंटाला ग्रीनफील्डमध्ये बदलत आहे आणि आपण अडानीच्या मेहरबानीने आपल्या जंगलांना बर्बाद करत आहोत. जंगलातल्या जनावरांची घरं उद्ध्वस्त करतोय, तर दुसरीकडे बुलडोझरच्या मदतीने गरीब जनतेला बेघर आणि लाचार करत आहोत. आम जनतेला 4थ्या अर्थव्यवस्थेत जगणं अगदी कठीण झाले आहे आणि काही बुद्धिजीवींना याचाच आनंद होत आहे. खरं तर भारताची 1% जनता आत्ताच्या सरकारच्या मेहरबानीमुळे स्विस बँकेला श्रीमंत करत आहे आणि देशाला गरीब आणि लाचार बनवत आहे. पण काही बुद्धिजीवी कावडं उचलणे आणि 5 किलो राशनमध्ये 4थी अर्थव्यवस्था असल्याचा गर्व करत आहेत आणि बोलतात देश विकास करतोय. 5 किलो राशनमध्ये कोणता देश विकास करतो? तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.